ती बेडवरती लागवड करण्याचे नेमकं काय कारण आहे बाबा? 1 2 3 4 अजून 15-20 दिवसात तुमचा जो प्लॉट आहे तलवारीच्या धाऱ्यासारखी तेच पाहिजे. रोग विरहित आपण जे रोप म्हणू शकतो 35-40 टनापर्यंत म्हणजे त्याला लावल्यापासून तर हार्वेस्टिंग गोष्ट जपावं लागेल त्याला. अतिशय सुंदर प्लॉट जो आपण म्हणतो टिश्यू कल्चर लॅब मधले जे रोप वापरून समाधानी आहात का? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आलेलो आहे आज एक केळीच्या बागामध्ये. कोण म्हणतं मित्रांनो फक्त खानदेशामध्येच म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्येच केळी प्रसिद्ध आहे, तर मी आज नगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्या येथील दैफळ या एका गावामध्ये आलेलो आहेत आणि आपल्या सोबत आहेत एक प्रगतशील शेतकरी. नमस्कार दादा. हा नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव गाव सांगा. माझं नाव अजीज पठाण आहे. माझं गाव दैफळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आहे. तो माझी ही केळीची बाग आहे. तर हे 1 जानेवारीची लागवड आहे सर. 1 जानेवारीला तुम्ही लागवड केलेली आहे बरोबर? केलेली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे रोपं आहेत तर ती कोणती व्हरायटी आहे आणि तुम्ही ती जी रोपं आहेत तर ते कुठून खरेदी केलेली आहेत? ही आपली रोपं G9 ची. G9 व्हरायटी आहे. G9 व्हरायटी आपण पाटील बायोटेकची रोपं हे घेतलेली आहे. पाटील बायोटेक जळगाव जिथं आपले टिश्यू कल्चर लॅब आहे तर ही टिश्यू कल्चर G9 ची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. आणि दादा तुम्ही जी लागवड केलेली आहे आता ही बऱ्यापैकी पाहू शकता शेतकरी मित्रांनो, बेडवरती लागवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे लागवडीचं अंतर आणि हा जो बेडची उंची अंदाजे किती असू शकते बरं? हे लागवडीचे अंतर आहे, जी ड्रिपची लाइनिंग आहे ही 6 फूट आहे. एका झाडाचं दुसऱ्या झाडापर्यंत अंतर 5 फूट आहे. और बेडाची जी हाईट आहे उंची ती अर्धा फूट केली आपण सर. अर्धा फूट केली. ती बेडवरती लागवड करण्याचे नेमकं काय कारण आहे? बेडवरती लागवड करण्याचे कारण आहे का जी जमिनीतलं आपलं जे पाणी आपण सोडतो ड्रिप लाईनना ते पाण्याचा निचरा खाली होतो आणि झाडाला म्हणावं तसं वातावरण सूट होतं. त्याच्यामध्ये मुळकच ही समस्या येत नाही त्याच्यामध्ये. झाड एक समान चालतात ते. म्हणजे 1 जानेवारीची लागवड आहे आणि आज 30 सप्टेंबर आहे बरोबर? 3 सप्टेंबर. तर आपला हा जो केळीचा प्लॉट आहे तर बऱ्यापैकी म्हणजे 9 महिन्याचा कम्प्लीट झालाय का? हा 9 महिन्याचा कम्प्लीट झाला. 9 महिन्यामध्ये. आणि आता हा तुम्ही एकंदरीत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जवळपास 10 फण्या ह्या घडाला आहेत शेतकरी मित्रांनो. आणि आम्ही एक सरासरी जर काढल्या तर बऱ्यापैकी 13-14 जे फणे आहेत तर ते एका घडाला आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही बाकीचाही प्लॉट इथं पाहू शकता साईडला वगैरे. बऱ्यापैकी 13-14 जे काही फणे आहेत तर त्या एका केळीच्या घडावरती आपल्याला ऍव्हरेज पाहायला मिळत आहे. तर तुम्ही जे लागवडीपासून सुरुवातीपासून तर एक शेवटपर्यंत म्हणजे सध्यापर्यंत कशा प्रकारे व्यवस्थापन फॉलो केलेलं आहे? स्टार्टला आम्ही जेव्हा लागवड केली सर तर लागवडीच्या वेळेस आम्ही याला ड्रिंचिंग आळवणी टाकली याला. तर आम्ही त्याला आळवणीला पहिलं अमृत किट आपली पाटील बायोटेकची टाकली. त्याच्यात 19-19 12 मिक्स करून ड्रिंचिंग केली बरोबर. मग त्याच्यानंतर आपण त्याला बेसल डोस केला. बेसल डोस जी आपली शेड्यूल आहे बनानाचं शेड्यूल ते फॉलो केलं आपण. ते पूर्ण तुम्ही आतापर्यंत फॉलो केलेलं करत आलेले. आणि सध्या ही साईज वगैरे वाढण्यासाठी तुम्ही काय व्यवस्थापन केलेलं आहे? आपण जी केळाची जी साईज आहे ते वाढवण्यासाठी आपलं जे पाटील बायोटेकचं साईज घेऊन जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला युज केलेलं आहे. त्यांनी युज केल्यामुळे आपल्याला नाहीचं रिजन एकदम चांगल्या पद्धतीने भेटलेलं आहे. म्हणजे फक्त जवळपास आता 9 महिने झालेले आहेत. अजून 15-20 दिवसात तुमचा जो प्लॉट आहे हा ते हार्वेस्टिंगला म्हणजे 9.5 महिन्यामध्येच तुम्ही बऱ्यापैकी जो प्लॉट आहे तर तो काढण्याच्या तयारीत आहे. याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे शेतकऱ्यांना एक प्रश्न असतो दादा, जे केळीचं पिले तर ते काही शेतकरी धरतात तर ते धरणे म्हणजे कशा पद्धतीने आपण धरणं गरजेचं आहे? तर जी पिल बाग जी ठेवतो आपण केळीची याला कसं आहे पिलं ठेवायच्या वेळेस आपण काय करायला पाहिजे, जी समजा खालून जी वारंवार जी पिलं कापली जातात ही ते नाही, जी समजा नवीन कोंब निघतो खालून समजा थोडक्यात हे याची पानं आहे आपल्या तलवारीच्या धाऱ्यासारखी तेच पाहिजे अशा हिशोबाने हे पिलं धरायला पाहिजे. नंतर काय होतं मग त्याची वाढ बीड एकदम व्यवस्थित चांगली होती त्याची. बरोबर. म्हणजे पिलाची जी पानाची क्वालिटी आहे तर ती एकदम तेजदार पाहिजे. तलवारीच्या धारीसारखी तेच पाहिजे एकदम. तुम्ही इथं पिलं धरलेले आहेत का? हा हे आपण खोडव्याचे पिलं सोडलेलं आहे. हे खोडव्याचा पिला आहे मित्रांनो. इथं पण एक पिल धरलेलं आहे दादांनी. तर अशा प्रकारे जर तुम्हाला धरायचे असेल पिलं तर तुम्ही अशा प्रकारे पिलं धरू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो आपले पाटील बायोटेक कंपनीच्या टिश्यू कल्चर लॅब मध्ये प्रॉपर तयार झालेले रोगमुक्त रोग विरहित आपण जे रोपं म्हणू शकतो तर ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा घरबसल्या तिथं आपण डिलिव्हरी देतो. दादा तुम्ही जे आपले रोपं आहेत तर ते किती वर्षापासून लागवड करता कंटिन्यू? आपण आपले जे रोपाची लागवड आहे 3 वर्षापासून करतो सर आपण. 3 वर्षापासूनचा तुम्हाला अनुभव कसा आहे?
तर एकदम याचे रिजन चांगले भेटते. आपल्या 40 पौध याची रास पडते आपल्या. याच्यामध्ये कसं व्हायरस बेरचं प्रमाण काही एवढा नाहीये. रोप एकदम व्यवस्थित चांगले. बरोबर. एका एकरामध्ये सरासरी किती उत्पन्न निघतं बरं? एका एकरामध्ये सरासरी आपल्याला 35 टनापर्यंत बसते. 35-40 टनापर्यंत. म्हणजे आता एक आपल्या मगाशी जे एक घडाच्या वजनाचा विचार केला होता आपण, तर ते बऱ्यापैकी किती आपण समजा सरासरी 37-38 किलो पर्यंत पकडलं. 37-38 सरासरी राज बसती. असं मोजला तर 40-42 एखादा 40-45 बसू शकतो, एखादा सरासरी काढायचं 35 बसू शकतो. आणि एका एकरामध्ये बऱ्यापैकी 1000 झाडाच्या आसपास झाडं बसतात तिथं. नाही, एका एकरामध्ये जर 6x5 जर केलं तर त्याच्यात 1450 रुपये बसते. 1450 रुपये बसते. बरोबर. म्हणजे जर आपण 30चं जरी ऍव्हरेज पकडलं एका झाडाला 30 किलो वजन, तरी आपलं समजा 40 टनापर्यंत एका एकरामध्ये बसतंय आरामात उत्पन्न निघू शकतं. अजून काही म्हणजे असं केळी पिकामध्ये बाबा लागवड केल्यानंतर काय काय समस्या येऊ शकतात? नाही, याच्यामध्ये समस्या भरपूर आहे. कसं केळी लावली म्हणजे हे काय ऊसासारखं पीक नाही. बरोबर. म्हणजे आळशी माणसाचं पीक नाही. याला खर्च करावा लागत. याला लावल्यापासून तर हार्वेस्टिंग सोबत जपावं लागत. त्याला बरोबर कंटिन्यू याला बुरशीनाशक सोडणे, याला वॉटर सोबत सोडणे, याला घडाचं व्यवस्थापन करणे. बरोबर. याला पूर्ण म्हणजे नियोजन नीच करावं लागत. याला प्रॉपर करावं लागत. तेव्हा याचं नियोजन. काही घडावरती फवारण्या वगैरे केल्या? हा, घडावरती फवारण्या घेतल्या ना आपण. याच्यावर ऑलरेडी फवारण्या आपण बुरशीनाशक घेतलं, याच्यावर कीटकनाशक बी मारलेले आपण. ओके. शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला मी चालू दादांचा जो प्लॉट आहे तर तो इथं दाखवतो. इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथं 10 घडं ठेवलेले आहेत दादांनी. अतिशय सुंदर प्लॉट जो आपण म्हणतो, तर अशा पद्धतीचा प्लॉट आपण इथं केळीचा पाहू शकतो. कशा प्रकारे इथं क्वालिटी झालेली आहे आणि उंची सुद्धा आपल्याला 9 फुटाच्या आसपास गेलेली पाहायला मिळते. इथं पाहू शकता मित्रांनो, घडाचे वजन काही ठिकाणी जास्त झाल्यामुळं जे काही आपले दादा आहेत तर त्यांनी सपोर्ट, बांबूच्या सहाय्याने सपोर्ट सुद्धा तिथं केळीच्या घडाला दिलेला पाहायला मिळतोय. तर दादा, तुम्ही जे आपले तंत्रज्ञान वापरून किंवा आपले टिश्यू कल्चर लॅब मधले जे रोपं वापरून समाधानी आहात का? हा, समाधानी आहे सर. तुम्हाला एकंदरीत 3 वर्षाचा अनुभव आहे, तर तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता? नाही, इतर शेतकऱ्याला आपला बस संदेश एकच आहे का केळी जर लावायची असली तर टिश्यू कल्चर लॅब म्हणजे पाटील बागेचे रोपं लावा तुम्ही. हमखास आपला नफा फायदा आपल्याला कळून येईल. बाकीच्या अदर कंपन्यापेक्षा व्हायरस बी कमी आहे याच्यावरती. बरोबर. शेतकरी बंधूंनो, जे आपण लॅब मधले जर रोपं तुम्ही लावले तर जे काही आपण म्हणतो रोगमुक्त जी रोपं आहेत तर ते आपल्याला गॅरंटेड तिथं भेटतात पाहायला. आणि एकंदरीत ज्याची क्वालिटी आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगली मेंटेन केली तर आपलं उत्पन्न सुद्धा तिथं आपल्याला चांगलं निघायला पाहायला मिळतं. मित्रांनो, अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला फक्त केळी असं नाव लिहून पाठवा. तुम्हाला पूर्णपणे केळीचं लागवडीपासून काढणीपर्यंत खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, ड्रेंचिंग कोणती करावी, घडाची साईज होण्यासाठी आपण काय व्यवस्थापन करू शकतो, संपूर्ण नियोजन आपल्या शेड्यूलमध्ये उपलब्ध आहे. तर आजच तुम्ही फक्त दिलेल्या नंबरवरती केळी असं पीक लिहून पाठवा. तुम्हाला पूर्ण शेड्यूल तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हो शेतकरी मित्रांनो, फक्त असं काही संभ्रम ठेवू नका की बाबा जळगाव जिल्ह्यामधले शेतकरी तिथं केळी पिकाची लागवड करू शकतात. तर आपल्यासारखे संभाजीनगर किंवा शेतकरी मित्रांनो अहमदनगर, नाशिक यांसारख्या भागामधील किंवा सांगली, सातारा यांसारख्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला केळी पिकाची लागवड झालेली पाहायला मिळते. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असला तर आपल्या पाटील बायोटेक युट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.